Hello friend, I am Satish. Today we are discuss about the topic name is Roman numerals. Roman numerals chapter first standard fifth. स्टँडर्ड फिफ्थचा आपण पहिला चॅप्टर बघणार आहोत. काय आहे रोमन न्यूमरल्स? आता रोमन न्यूमरल्स म्हणजे काय ते जाणून घेऊ आपण. जुन्या काळी म्हणजे ओल्ड मेमरी मध्ये युरोप या देशामध्ये नंबरच्या ऐवजी कॅपिटल लेटर वापरायचे. युरोपमध्ये, युरोप हा देश आहे, त्या देशामध्ये नंबरच्या ऐवजी काय वापरायचे? कॅपिटल लेटर वापरायचे. तर आता हे त्यावेळेसचे घड्याळे हे सगळे रोमन नंबर आहेत. तर आपण वन बाय वन बघू. समजा तुमचं एक आहे, वन हा नंबर आहे, तो कशाने डिनोट करतो? आय ने डिनोट करतो. अलग लक्षात तुमच्या. त्यावेळेस आय ने डिनोट करायचे. समजा दोन आय आहेत, तर 1 + 1 = 2 झाले 2. समजा 3 आहे, 3 कसे डिनोट करायचे? 3i 1 + 1 + 1 = 3. 1 2 3 आपले हे झाले नंबर, हे झाले कॅपिटल लेटर. आता 4 कसं दाखवायचं? त्याआधी आपण 5 बघू. 5 कोणत्या लेटरने दाखवत होते? V. 10 कोणत्या लेटरने दाखवत होते? X. अलग लक्षात तुमच्या. इथपर्यंत कळलं तुम्हाला? आता आपण वन बाय वन बघू. तर 6 आहे, 6 रोमन अंकात कसं लिहायचं? तो हे झाले 5 प्लस 1 आहे, किती झाले? 6. कळलं? 7 किंवा 4 बघूया अगोदर. 4 कसं लिहिणार आपण? समजा हा इकडून लिहिला आहे आणि 5 इकडून लिहिला, हे झाले 4. 5तून 1 वजा करायचा, इकडून लिहिलं म्हणजे आहे, ते झालं 4. कळलं तुम्हाला? 4 झालं, 6 झालं, 7 ना. 7 कसं रोमन अंकात 7 कसा लिहायचा? सिंपल. 5 झाले. आता i + i + i 2 आहे, किती झाले? 7. 5 + 1 + 1 + 5 झाले 7. आता 8 कसे लिहायचे? 8 रोमन मध्ये हे 5 + i + i आणि प्लस i, 3 आहे. 5 आणि 3 8. 5 + 1 + 1 + 1 किती झाले? 8. आता पुढचा एक्झाम्पल बघू आपण. 9 नंबर कसा लिहित होते? 9 कसा लिहायचे? 10 आपण असं लिहितो x ने. समजा x च्या आधी जर i लिहिला आणि x लिहिला, तर 1 - 10 किती येणार? 9. क्लिअर? आणि 10 कशाने? x ने डिनोट करतो. इथपर्यंत कळलं तुम्हाला रोमन न्यूमरल्स म्हणजे काय? सेम तसं आपण स्टेप बाय स्टेप 20 पर्यंत जाणार, 30 पर्यंत जाणार, 40 50 60. आता एक्झाम्पल घेऊ आपण. तुम्हाला समजा 20 लिहायचे, कसं लिहिणार? x + 1 हे 10 + 10 झाले 20. डबल x. समजा 15 लिहायचं आहे, एक्झाम्पल घेतोय मी. कसं लिहिणार 15? x + 5 कशाने दाखवतो आपण? v ने. 10 + 5 झाले 15. कळलं? आता आपण प्रॉब्लेम सेट 1 सोडून घेऊया डिटेल मध्ये. हे झाले आपल्या बेसिक गोष्टी. आता प्रॉब्लेम सेट 1 मध्ये काय काय ते वन बाय वन आपण क्वेश्चन बघूया. पहिला क्वेश्चन बघूया आपण. प्रॉब्लेम सेट 1 मधला पहिला क्वेश्चन काय? राईट ऑल द नंबर्स फ्रॉम 1 to 20 युजिंग रोमन न्यूमरल्स. म्हणजे तुम्हाला 1 ते 20 पर्यंत अंक रोमन न्यूमरल्स मध्ये लिहायचे. तर कसं लिहिणार आपण?
एक कसा लिहू? एक आहे ने, दोन, दोन आहे, तीन, तीन आहे घ्यायचे, चार, बरोबर, 5 वजा 1 4, 5 कसं लिहिणार? व्ही ने. आता 6 बघू आपण, 6 कसा लिहिणार बाळांनो? वरती घेतो मी अजून, 6, 5 आणि अधिक 1 6, 7. आता बघू, 5 अधिक 1 अधिक 1 झाले 7. 8 बघू आता, 5 व्ही अधिक आय अधिक आय अधिक आय झाले 8. 9, 9 कसं लिहिणार? अगोदर 10 लिहायचे आणि 1 वजा करायचं, झाले 9. आता 10 बघू, x इथपर्यंत कळलं. आता पुढचं 11, 11 कसं लिहिणार? x प्लस आय झाले 11. 12 कसं लिहिणार? x आय आय 12, x आय 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 3 प्लस 10 13 झाले. आता 14 कसं लिहिणार? x आय व्ही झालं 14. 15 कसं लिहिणार? x आणि व्ही झालं. आता 16 कसं लिहिणार? हल्लं कर सगळं. आता बघ ना काय मग, हो काय हो नेसता बसला तिथं आहे घाल्या बसून, काय बरोबर आहे हे. सारे झाड नका त्याला, काय झालं मध्ये मध्ये येतो रे. कट करतो मी तेवढंच, ठीक आहे असू दे. 16 कसं लिहिणार आपण? x व्ही आणि आय 10 5 आणि 1 किती झाले? 16. 17 कसं लिहिणार? 17 x व्ही 2 आय झालं 17. 18 x आय 5 आय 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 झाले 18. 19 कसं लिहिणार? x आय x बरोबर, हे 10 आणि याच्यात 10तून 1 गेला 9 19. आता 20 कसं लिहिणार? x x इथपर्यंत क्लिअर झाला? एकदम सिंपल आहे. तुम्हाला फक्त टर्मिनॉलॉजी ध्यानात ठेवायची. 1 साठी आय वापरतो, 4 पर्यंत काहीच इश्यू नाही. 5 साठी व्ही वापरतो, 10 साठी x वापरतो. क्लिअर? याच्यावरच सगळा खेळ आहे. आपण आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता नेक्स्ट क्वेश्चन काय बाळांनो आपला? प्रॉब्लेम सेट 1 मधला. राईट द फॉलोइंग नंबर युजिंग इंटरनॅशनल नंबर. म्हणजे आता हे तुम्हाला रोमन अंकात दिले, तुम्हाला इंटरनॅशनल नंबर मध्ये लिहायचे. रोमन मध्ये दिले, इंटरनॅशनल मध्ये लिहायचे. आता व्ही म्हणजे किती आहे आपला? 5. आता इथं व्ही प्लस 1 1 म्हणजे आय आय किती झाले? 7. इथं एक्स म्हणजे 10. आता इथे x प्लस 3 म्हणजे किती झाले? 10 आणि 3 13. आता x आय व्ही म्हणजे किती आहे? आय व्ही म्हणजे आय आणि व्ही म्हणजे 4 आणि हे x किती झाले? 14. आता इथे x व्ही आय म्हणजे किती झाले? 10 5 15 आणि 1 16. आता पुढे काय आहे? 7वं एक्झाम्पल. x व्ही आय 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 म्हणजे किती? 10 आणि 5 15 16 17 18. आता इथं आय आणि इकडे एक्स आहे म्हणजे 1 वजा होणार 10तून 9. कळलं? आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. आता नेक्स्ट क्वेश्चन काय आपला? फिल इन द एम्प्टी बॉक्स. म्हणजे तुम्हाला रिकाम्या जागा ज्या दिलेल्या बॉक्सच्या त्या भरायच्या आहेत.
आता नंबर दिलेले आहे आणि रोमन न्यूमरल दिलेले आहे. आता काही ठिकाणी तुम्हाला इंटरनॅशनल नंबर दिलेले आहे आणि काही ठिकाणी न्यूमरल दिलेले आहे. तर आपल्याला आता इथं 3 आहे, पहिलं काय 3 दिलाय तर तो रोमन न्यूमरल्स मध्ये लिहायचा आहे. काय कसं लिहिणार आपण 1 2 3 झाले 3. आता इथं रोमन न्यूमरल दिलाय, इंटरनॅशनल नंबर लिहायचा आहे. काय 5 + 3 8. स्पेलिंग लिहितो VIGHT 8. 6 आहे, 6 आता तुम्हाला रोमन न्यूमरल्स मध्ये लिहायचं आहे. V म्हणजे झालं 5 आणि +1 I VI म्हणजे झालं 6. नेक्स्ट काय आता रोमन न्यूमरल दिलाय, नंबर लिहायचा आहे. 10 + 2 12 झाले. आता पुढे 15 कसं लिहिणार, x म्हणजे 10 v म्हणजे 5 झाले 15. पुढचं काय आहे 10 + 9 आहे, 1 + 10 बरोबर किती आलं 19. कळलं इथपर्यंत. आपण आता प्रॉब्लेम सेट मधला 4 नंबरचा क्वेश्चन बघूया. प्रॉब्लेम सेट मधला आपला 4 नंबरचा क्वेश्चन काय आहे, राईट द नंबर युजिंग रोमन न्यूमरल. आता तुम्हाला रोमन न्यूमरल लिहायचे दिलेल्या संख्येची. आता इथं 9 आहे, कसं लिहिणार आपण I आणि x झाले 9. 2 I + I झाले 2I. तिसरं 17 लिहायचे, कसं लिहिणार 10 झाले x 5 15 आणि 2I झाले 17. आता 4 कसं लिहिणार 1 I आणि 1 v झाले 4. आता 11 लिहायचे, कसं लिहिणार x म्हणजे 10 झाले I म्हणजे 1 11. आता 18 लिहायचे, कसं लिहिणार 1 v आणि 1 2 3 10 5 15 15 + 3 18. चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इथपर्यंत कळलंय तुम्हाला. थांब. आता 5 नंबरचा क्वेश्चन काय बाळांनो, आपल्याला इंटरनॅशनल नंबर दिलेले आणि रोमन नंबर दिलेले बरोबर, इंटरनॅशनल नंबर आणि रोमन नंबर. तर हे काय आहे रोमन नंबर जे दिलेत लिहिलेले आहेत ते बरोबर लिहिलेले का नाही ते आपल्याला चेक करायचे. समजा बरोबर लिहिलेले असले तर राईट टिक मार्क करायचे आणि चुकीचे लिहिले असले चुकीचे करायचे आणि तिथं खाली करेक्ट नंबर लिहायचे रोमन अंक. चला पहिलं बघू आपण 4. कसं लिहिलेलं आहे त्यांनी 1 2 3 4 4 वेळेस आहे म्हणजे चुकीचं आहे. आता बरोबर कसं लिहिणार आपण सुरुवातीला I आणि V बरोबर ना, 5तून 1 गेला 4. आता दुसरा 6 बरोबर लिहिलेले आहे म्हणजे इथं काय आपल्याला करेक्ट करायची गरज नाही, ऑलरेडी बरोबर आहे. आता 8 नंबर आहे, तो कसा लिहिलाय x मधून 2 वजा केले चुकीचं आहे. बरोबर कसं होईल 5 1 2 3 झालं 8. आता 16 बरोबर लिहिलेलं आहे 10 आणि 5 15 1 16. आता 15 हे चुकीचं लिहिलंय 5 5 5 असं लिहित नाही आपण, कसं लिहितो x म्हणजे 10 नंतर v म्हणजे 5 झाले 15. कळलं तुम्हाला हे. इथं आपला प्रॉब्लेम सेट 1 रोमन न्यूमरल 5th स्टँडर्डचा सोडून झालेला आहे. आता नाही का नाही खाली परत काही बेसिक गोष्टी दिलेल्या आहे रोमन न्यूमरलच्या, ते आपण बघूया जरा इन शॉर्ट मध्येच बघूया. ते काय डिटेल मध्ये तुम्हाला त्याच्यावर क्वेश्चन पण नाही आहेत. तर काय रोमन न्यूमरल दिलेले ते फक्त फॉर इन्फॉर्मेशन साठी. I ने आपण 1 डिनोट करतो रोमन न्यूमरल, V ने 5, X ने 10, L ने 50, C ने 100, D ने 500 आणि M ने 1000. अशा प्रकारे आपला रोमन न्यूमरल हा चॅप्टर कंप्लीट झाला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.